गोरगरीब लोकांना ज्या रेशन दुकानातनं धान्याचा पुरवठा होत असतो त्याच रेशन दुकानाच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाही। मागील 1 तारखेपासून जर पाहिलं तर आपण ई-पॉस मशीनचं सर्व्हर डाऊन होतं, त्यामुळे राज्यभरामध्ये जर आपण पाहिलं तर धान्य वाटपाची प्रक्रिया थांबलेली होती। परंतु आज सकाळी जर आपण पाहिलं तर सर्व्हर काही प्रमाणात सुरू झालेलं आहे, परंतु अत्यंत स्लो पद्धतीने जे आहे ते हे सर्व्हर चालत असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे धान्यासाठी आलेल्या ग्राहकांना जे आहेत ते प्रतीक्षा करावी लागत आहेत। नेटवर्कचा इश्यूज आहेत, सर्व्हर जे आहे ते डाऊन होतं, त्यामुळे जे आहे ते थांबावं लागतं। तब्बल 1 तारखेपासून जे आहे ते संपूर्ण ही राज्यभरामधली प्रक्रिया रखडलेली होती। सध्या मी अमरावतीच्या एका रेशन दुकानामध्ये या ठिकाणी बघू शकतो, ग्राहक आज आलेले आहेत। काही प्रमाणात जे आहे ते पॉस मशीन चालतंय, त्यामुळे धान्य वाटप होतंय, परंतु ज्या पद्धतीने ते सर्व्हर चालायला पाहिजे त्या पद्धतीने ते सर्व्हर चालत नसल्याची माहिती समोर आलेली आहे। आपल्या सोबत ग्राहक आहे, काका काय सांगणार, निघालेत का, धान्य भेटणार का? आज आता आला आहे ते पावती निघाली आहे, पण 2-3 दिवसापासून चक्रा मारावा लागलाय। सर्व्हर डाऊन असल्यामुळे त्यांचं इलाज चालत नाही आणि ग्राहकांना खूप त्रास होतो याचा। काय सांगणार, मागे पण 2-3 महिन्यापूर्वी पण देखील अशाच पद्धतीने सर्व्हर डाऊन झालेलं होतं, काय सांगणार, त्रास होतोय ग्राहकांना? नाही, हा त्रास दूर झाला पाहिजे, कारण ग्राहक लांबून लांबून येतात आणि त्यांना चक्रा मारावा लागते। ते नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी अंगठा दिला जातोय आणि पॉस मशीनचं जे आहे ते सर्व्हर जे आहे ते स्लो पद्धतीने चालतंय म्हणून वेळ लागतोय। आपल्यासोबत दुकानदार आहेत, काका काय अडचणी येत आहे, काय सांगणार? 2-3 दिवसापासून सर्व्हर होता नाही, आज बरोबर चालून आला। सकाळपासून सकाळी 8 वाजेपर्यंत बरोबर व्यवस्थित बिल निघत आहे, धान्यही भेटत आहे कार्डधारकांना। काय कारण आहे सर्व्हर डाऊन होत आहे सातत्याने? हे कंपनीच्या इकून आहे, म्हणते की सर्व्हर डाऊन आहे, स्लो आहे, काम चालू आहे, आधार सीडिंगचं काम आहे, वरतून काम चालू आहे, म्हणून ते सर्व्हर स्लो चालत आहे। आपण बघू शकतो हजारो लोकांची, गोरगरीब लोकांची मदार जी आहे ते रेशन दुकानातील धान्यावर असते। गहू असेल, तांदूळ, डाळ, तेलाचं वाटप जे आहे ते या रेशन दुकानातनं केलं जातं। 2 ते 3 दिवस जरी रेशन उशिरा मिळालं तर सर्वसामान्य लोकांच्या घरातील चूल पेटत नाही अशी अनेकदा परिस्थिती। आणि अशा पद्धतीत जर आपण पाहिलं तर दुसरीकडे सातत्यानं जे आहे ते रेशन दुकानातील घोळ थांबायचं नाव घेत नाही आहेत। ई-पॉस मशीनचे अनेकदा वांदे होते आणि त्यामुळे जे आहे ते लोकांना जे आहे ते धान्यासाठी तात्काळ थांबावं लागतं। ई-पॉस मशीनचं सातत्यानं सर्व्हर डाऊन होतं, त्यामुळे यावर शासनाने जे आहे ते तोडगा काढला पाहिजे अशी मागणी जी आहे ते ग्राहकांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।